नमो बुद्धाय. जय भीम. मित्रहो, माता रमाई आंबेडकर या इतिहासाच्या पुस्तकात कमी पण लाखो स्त्रियांच्या मनात कायम जिवंत आहेत. याच त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्याविषयीची अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा. महत्त्वपूर्ण किमान 5 प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ कोणाला अर्पण केला. डॉक्टर बाबासाहेब व माता रमाई यांच्या लग्नाच्या अगोदर बाबासाहेब यांचे 2 लग्न मोडले, तेव्हा रामजी बाबांनी जात पंचायतीसमोर किती दंड भरला. माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लग्न सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब यांची कोणती बहीण करवली म्हणून उपस्थित होती. आंबेडकरी साहित्यामध्ये माता रमाई यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेली रमाई नावाची कादंबरी कोणत्या लेखकाने सर्वात अगोदर लिहून प्रकाशित केली. माता रमाईला सर्वात अगोदर आई कोणी म्हटलं आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणाला अर्पण केला? 1. माता रमाई, 2. रामजी बाबा, 3. संत रोहिदास, 4. महात्मा फुले. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. माता रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान म्हणजेच पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया हा ऐतिहासिक ग्रंथ त्यांच्या पत्नी माता रमाई यांचा पवित्र स्मृतीस अर्पण केला होता. डिसेंबर 1940 मध्ये लिहिलेला हा ग्रंथ बाबासाहेबांनी रमाबाईंच्या निधनानंतर रमाबाईंनी सहन केलेल्या कठीण काळात आणि त्यांच्या त्यागाच्या सन्मानार्थ समर्पित केला. कठीण काळात रमाबाईंच्या मनाचा चांगुलपणा आंबेडकरांसोबत होता आणि त्यांच्या सहनशीलतेमुळेच बाबासाहेबांना हा ग्रंथ लिहिण्याचे बळ मिळाले. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब व माता रमाई यांच्या लग्नाच्या अगोदर बाबासाहेब यांचे 2 लग्न मोडले, तेव्हा रामजी बाबांनी जात पंचायतीसमोर किती दंड भरला? 1. 5 रुपये, 2. 7 रुपये, 3. 9 रुपये, 4. 11 रुपये. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5 रुपये. बाबासाहेबांचे बालपणीच लग्न ठरवण्याचा प्रयत्न झाला, पण रामजी मालोजी सकपाळ म्हणजे बाबासाहेबांचे वडील हे जातीच्या रूढी, अडाणी परंपरा आणि मुलगा शिकला पाहिजे या विचारांमुळे ही लग्ने मान्य केली नाहीत. यामुळे बाबासाहेबांची 2 लग्न मोडली गेली. यामुळे दोन्ही वेळा जात पंचायत बसली आणि रामजी बाबांवर दंड ठोठावण्यात आला. प्रत्येक वेळी 5 रुपये दंड, अशा प्रकारे एकूण 10 रुपये दंड रामजी बाबांना भरावा लागला. रामजी बाबांनी जात पंचायत मान्य केली नाही, पण समाजाबाहेर टाकले जाणे टाळण्यासाठी दंड भरला. माझा मुलगा अज्ञानात अडकू नये हा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय होता. याच निर्णयामुळे बाबासाहेब घडू शकले. हा दंड म्हणजे परंपरेविरुद्ध उभे राहण्याची किंमत होती. प्रश्न क्रमांक 3. माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लग्न सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब यांची कोणती बहीण करवली म्हणून उपस्थित होती? 1. गंगूबाई, 2. मंजुळाबाई, 3. तुळसाबाई, 4. रमाबाई. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुळसाबाई. माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लग्न सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेबांची मोठी बहीण तुळसाबाई अर्थात तुळसाबाई धर्मा कांतेकर ही करवली म्हणून उपस्थित होती. माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न 25 एप्रिल 1906 मध्ये मुंबईतील भायखळा येथील मार्केटमध्ये होत असताना बाबासाहेबांची मोठी बहीण तुळसाबाई या उपस्थित होत्या. त्या काळातील प्रथेनुसार विवाहविधीत करवली म्हणून घरातील विवाहित बहीण असणे आवश्यक मानले जात असे, म्हणून ही भूमिका तुळसाबाई यांनी पार पाडली होती. प्रश्न क्रमांक 4. आंबेडकरी साहित्यामध्ये माता रमाई यांच्या जीवनचरित्रावर लिहिलेली रमाई नावाची कादंबरी कोणत्या लेखकाने सर्वात अगोदर लिहून प्रकाशित केली? 1. शंकरराव खरात, 2. बंधू माधव, 3. खांडेकर, 4. थोरात बंधू. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बंधू माधव. कादंबरी हा शब्द 2 अर्थांनी वापरला जातो.
शंकरराव खरात यांनी 1958 मध्ये रमाईंच्या जीवनावर आधारित पहिली साहित्यकृती सादर केली आणि त्यानंतर बंधू माधव यांनी 1973 मध्ये रमाई ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी दलित स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलेली पहिली प्रभावी कादंबरी म्हणून ओळखली जाते. बंधू माधव यांच्या रमाई कादंबरीमधून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, केवळ फक्त बाबासाहेबांची पत्नीच नाही तर एक मातृत्व, उपासमार, अपमान, एकाकीपणा हे सगळे स्त्रीच्या आतल्या नजरेतून मांडले. आंबेडकरी चळवळीत रमाईंच्या योगदानाचे पुनर्मूल्यांकन या कादंबरीमुळे झाले. प्रश्न क्रमांक 5. माता रमाईला सर्वात अगोदर आई कोणी म्हटलं? 1. बाबासाहेबांच्या अनुयायांनी. 2. समाजातील जनतेनी. 3. आंबेडकरी चळवळीतील महिलांनी. 4. धारवाडच्या वसतिगृहातील मुलांनी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धारवाडच्या वसतिगृहातील मुलांनी. माता रमाई, रमाबाई आंबेडकर यांना आई ही पदवी समाजातील उपेक्षित, गरीब आणि लहान मुलांनी सर्वात अगोदर दिली, कारण त्या अत्यंत प्रेमळ, साधी राहणीमान आणि दयाळू होत्या, ज्यांनी कठीण काळातही सर्वांना मदत केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनीही त्यांना माता रमाई किंवा आई म्हणून संबोधित केले, कारण त्यांनी समाजासाठी मोठा त्याग केला. रमाईंनी धारवाडी येथील वसतिगृहातील 2 दिवस उपाशी असलेल्या मुलांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आई रमाईने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या वराळे मामा यांना देऊन त्या विकून मुलांसाठी काही खाण्यासाठी सामान आणून मुलांना पोटभर जेवू घातले. रमाई आपल्या गरीब वस्तीतील लहान मुलांना जेवणाचे पदार्थ द्यायच्या आणि त्यांची काळजी घ्यायच्या, त्यामुळे लहान मुले त्यांना रमाई किंवा आई म्हणू लागली होती. रमाई यांच्यातील समर्पण, त्याग आणि सहनशीलतेमुळे त्यांना माता किंवा आई म्हणून ओळखले जाते. त्या अत्यंत कठीण परिस्थितीत, विशेषतः बाबासाहेब परदेशात शिकत असताना घर आणि समाज दोन्ही सांभाळून त्यांनी सामान्य जनतेत स्वतःची आईची प्रतिमा निर्माण केली. मित्रहो, रमाई म्हणजे केवळ दुःख सहन करणारी स्त्री नसून रमाई म्हणजे इतिहास घडवणारी शक्ती, एक प्रेरणा आहे. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय माता रमाई, जय स्त्री शक्ती, जय भीम, जय बुद्धाय.